नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। आजचा विषय फक्त महिला आरक्षणाचा नाही, तर भारताच्या बदलत्या राजकारणाचा आहे। आज भारतातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक प्रभावी मतदार वर्ग कोणता असेल तर तो आहे महिलांचा। 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 31 कोटींपेक्षा अधिक महिलांनी मतदान केलं। अनेक राज्यांमध्ये महिलांचं मतदान पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्याहून अधिक झालं। त्यामुळे आज प्रत्येक राजकीय पक्षाला हे कळून चुकलंय की दिल्लीची सत्ता मिळवायची असेल किंवा राज्यात सरकार स्थापन करायचं असेल तर महिलांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे। पण इथेच एक प्रश्न उभा राहतो, महिलांना खऱ्या अर्थाने सत्तेतील समान भागीदारी दिली जाते का, की त्यात फक्त भारतातील सर्वात मोठा वोट बँक मध्ये रूपांतरित होत आहे। याच पार्श्वभूमीवर सप्टेंबर 2023 मध्ये केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम संसदेत मंजूर केला। या कायद्यानुसार लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% महिला आरक्षणाची तरतूद करण्यात आली। हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सरकारने सांगितलं, पण या कायद्यासोबत एक महत्त्वाची अट जोडण्यात आली। हा कायदा तात्काळ लागू होणार नाही। त्याची अंमलबजावणी पुढील जनगणना आणि त्यानंतर होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर म्हणजेच डिलिमिटेशन नंतर होईल। मग प्रश्न असा आहे की जर महिलांना प्रतिनिधित्व देण्याची इतकीच इच्छा होती तर आरक्षण लगेच का लागू करण्यात आलं नाही, ते डिलिमिटेशनशी का जोडण्यात आलं? सरकारचं म्हणणं आहे की ही घटनात्मक प्रक्रिया आहे, तर विरोधकांचा आरोप आहे की अंमलबजावणी पुढे ढकलल्याने त्याचा राजकीय फायदा घेण्याची संधी निर्माण झाली। या दोन्ही दाव्यांचं मूल्यांकन नागरिकांनी उपलब्ध तथ्यांच्या आधारे आता करायला हवं। आता याहूनही एक मोठा प्रश्न म्हणजे या कायद्याचं नाव। याला साधं महिला आरक्षण विधेयक न म्हणता नारी शक्ती वंदन अधिनियम असं नाव देण्यात आलं। नावामध्ये शक्ती आणि वंदन आहे, पण महिलांना प्रत्यक्ष सत्ता मिळणार कधी? केवळ सन्मानाच्या घोषणांनी महिलांचं सक्षमीकरण होतं की निर्णय प्रक्रियेत त्यांचा तात्काळ सहभाग आवश्यक आहे? हा प्रश्न आज अनेक महिला संघटना सातत्याने उपस्थित करतात। आता महाराष्ट्राकडेच वळूया। विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली। लाखो महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा झाली। या योजनेचा प्रचारही मोठ्या प्रमाणावर करण्यात आला। निवडणुकांनंतर मात्र पात्रतेची पडताळणी सुरू झाली आणि सुमारे 92 लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांचे हप्ते थांबवण्यात आले। सरकारने यामागे ई-केवायसी, उत्पन्न मर्यादा, करदाता असणं किंवा इतर पात्रतेच्या अटी पूर्ण न होणं अशी कारणं दिली। दुसरीकडे विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की जर या महिला अपात्र होत्या तर ही पडताळणी निवडणुकीपूर्वी का झाली नाही? हा वाद अजूनही राजकीय चर्चेचा विषय आहे। पण या घटनेतून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, भविष्यात प्रत्येक निवडणुकीत अशीच पद्धत दिसणार का? आधी मोठ्या प्रमाणावर योजना जाहीर करायच्या, लाभार्थ्यांची संख्या वाढवायची, निवडणुका पूर्ण होऊ द्यायच्या आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर अपात्रता जाहीर करायची। जर असंच होत असेल तर कल्याणकारी योजना या दीर्घकालीन सामाजिक धोरणं आहेत की निवडणूक रणनीतीचा भाग? हा प्रश्न कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नाही। हा प्रश्न विचारण्याची वेळ सर्वांवर येईल। हा भारताच्या लोकशाहीसाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आज केंद्र असो किंवा राज्य, जवळपास प्रत्येक पक्ष महिलांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करतो। कुठे थेट आर्थिक मदत, कुठे मोफत बस प्रवास, कुठे गॅस अनुदान, सायकली, कुठे शिष्यवृत्ती। या योजना अनेक महिलांसाठी उपयोगीही ठरतात। पण त्याच वेळी नागरिक म्हणून आपण विचारायला हवं, महिलांना फक्त लाभार्थी बनवलं जातंय की त्यांना धोरण ठरवणाऱ्या निर्णयकर्त्या बनवलं जातंय? आज भारतातील महिला मतदार हा निवडणुकीतील सर्वात मोठा निर्णायक घटक ठरत आहे। त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्यासाठी स्वतंत्र रणनीती आखतो। हे लोकशाहीत स्वाभाविक आहे। पण जर महिलांचा विचार फक्त निवडणुकीपर्यंतच केला जात असेल आणि त्यानंतर धोरणं बदलत असतील तर हा लोकशाही समोरील गंभीर प्रश्न ठरतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची सार्वजनिक प्रतिमा सार्वजनिक जीवनासाठी पूर्णपणे समर्पित नेत्याची म्हणून मांडली आहे।
त्यांच्या समर्थनांच्या मते ती त्याग आणि सेवाभावाची प्रतिमा आहे। तर टीकाकारांचं मत आहे की राजकारणात व्यक्तिमत्व आणि प्रतिमा यांचाही निवडणुकांमध्ये प्रभावी वापर केला जातो। या संदर्भात मतदारांनी व्यक्तीपेक्षा धोरणांचं आणि त्यांच्या परिणामांचं मूल्यांकन करणं अधिक महत्त्वाचं आहे। शेवटी प्रश्न एकच आहे। प्रश्न असा की भारतातील महिला मतदारांना आपण खऱ्या अर्थाने राजकीय भागीदार बनवत आहोत की त्यांना केवळ निवडणूक जिंकण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणून पाहत आहोत। महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून अधिक महत्त्वाचं म्हणजे संसद, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन, शिक्षण, रोजगार आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा समान आणि प्रभावी सहभाग। महिला सन्मान म्हणजे फक्त निवडणुकी आधी खात्यात पैसे जमा होणं नाही, तर त्यांना समान संधी, समान प्रतिनिधित्व आणि समान निर्णय क्षमता मिळवणं आहे। त्यामुळे आजचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे, महिला या भारताच्या लोकशाहीतील सर्वात मोठ्या वोट बँक आहेत की भारताच्या भविष्याचा सर्वात मोठा निर्णय घेणारा वर्ग? याचं उत्तर आता राजकारण्यांनी नव्हे तर देशातील महिला मतदारांनी द्यायचं आहे। त्यामुळे तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।